रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचं जे घर आहे खूप सुंदर, खूप चांगलं आणि ते खूप मोठं घर आहे. आपण म्हणतो ना जुनं ते सोनं, तर त्याच पद्धतीचं जुनं ते सोनंच दाखवतोय. कारण की घर हे खूप चांगल्या पद्धतीने बनवले गेलेलं आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली आहे आणि साधारणतः 11 वर्ष जुनं असणारं कॉम्प्लेक्सही असणार आहे. आणि कॉम्प्लेक्स डी.बी. रिअल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं घोडबंदर स्थित घोडबंदर रोडला जे डीमार्ट आहे, त्या डीमार्टच्याच मागच्या साईडला पार्कवूड नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे. आणि त्या पार्कवूड नावाच्या कॉम्प्लेक्समध्येच 3 BHKचा खूप सुंदर आणि मोठा असा फ्लॅट आहे. कारण की तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि किती मोठा हा फ्लॅट आहे. फ्लॅटमध्ये खूप सुंदर हवा आहे, कारण की हवेच्या पाठीमागं कारण एकच आहे, याच्या सगळ्या ज्या खिडक्या आहेत ह्या खिडक्या ज्या आहेत त्या पश्चिमेला असल्या कारणानं खूप हवा ह्या फ्लॅटमध्ये आहे. उजेड ह्या फ्लॅटमध्ये चांगला आहे. ग्राउंड प्लस 30 माळ्याची तशी बिल्डिंग आहे आणि आपला फ्लॅट तसा बघितला तर हायर फ्लोअरचा फ्लॅट असणार आहे. आणि जर तुम्ही घराच्या बाहेर जायचा जर आपण विचार केला तर घराच्या बाहेर जाताना साऊथ दिशा तुम्हाला मिळते. आणि ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर आपण येणार आहोत त्यावेळेला जर तुम्ही ही लॉबी बघितली तर लॉबीचं तुम्ही बघू शकता. लॉबीच्या जर इथे आपण आलो तर 1, 2 आणि 3 अशा टोटल तुम्हाला 3 लिफ्टचं प्रावधान आहे. आणि जर तसं बघितलं पुढं तर रेफ्युजी फ्लॅट तुमच्या फ्लॅटवरती असणार आहेत. 2 फ्लॅट तुम्हाला रेफ्युजी मिळतात. ह्या साईडला 2 फ्लॅट आणि ह्या साईडला 2 फ्लॅट. टोटल जर ह्या फ्लोअरवरती आपण विचार केला तर तसं 6 फ्लॅटचं प्रावधान आहे. पण 2 फ्लॅट रेफ्युजी आहेत आणि 4 फ्लॅट वापरात असणार आहेत. आणि हा जो फ्लॅट आहे ह्या फ्लॅटच्या 2 फ्लॅटच्या मधली तुमची एवढी अशी जागा असणार आहे. आणि नंतर हा तुमचा फ्लॅट आहे. ह्या फ्लॅटला जर तुम्ही तसं बघितलं तर याचं जे मेंटेनन्स आहे साधारणतः 6,000 रुपये ह्या फ्लॅटचं मेंटेनन्स असणार आहे. आणि जुना 950 कार्पेट असणारा हा फ्लॅट असेल. आणि याच्यामध्ये कार पार्किंग आपल्याला पोडियमची मिळेल. इथे पण बघा हवा खूप थंड लागते. आणि तुमचं ह्या फ्लॅटमध्ये जर तुम्ही बघितलं तर एवढा मोठा हा तुम्हाला डायनिंगचा स्पेस मात्र खूप मोठा मिळतो. हा डायनिंगचा स्पेस आणि हा तुमचा मोठा असणारा तुमचा असा हॉल आहे. आणि हॉलच्या जर आपण ह्या साईडला जर गेलो तर ग्रिल वगैरे प्रॉपर लावलेला आहे. आणि ही तुमची स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला तुमच्या घरात प्रॉपर अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची मिळते. आणि खाली जर बघितलं तर तुम्हाला तुमचं हे स्विमिंग पूल म्हणा, क्लब हाऊस म्हणा, ह्या सगळ्या लहान मुलांचं खेळायचं किंवा हे डीमार्ट तुमच्या घरामधनं किंवा तुमची जी मेट्रो आहे हे मेट्रो अगदी वॉकेबल डिस्टन्सवर येते. आणि कासारडोली पोलीस स्टेशन हे तुमच्या कॉम्प्लेक्सच्याच बाजूला असणार आहे. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण हॉलच्या समोरच्या साईडला जर इकडले ह्या साईडला आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे. आणि एल शेपमधलं एक तुमचं किचन आणि अशा पद्धतीनं प्रॉपर तुम्हाला एक गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे. घरामध्ये तसं बघितलं तर पेंटिंगची आपल्याला नक्की गरज आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी एक पॉईंट आहे ऑलरेडी. आणि इकडनं हा तुम्हाला परत मोकळा व्ह्यू हा मिळतो. आणि इकडनं तुम्हाला हवा मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुमच्या किचनमध्ये पण येते. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. ते साफसफाईची फ्लॅटमध्ये गरज आहे, पेंटिंगची गरज आहे. तुम्हाला जर फर्निचर वर्क करायची तर फर्निचर वर्कही करावं नक्की लागणार आहे. नंतर इकडे आल्यानंतर तुम्हाला इथे कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट जे मिळतं तुम्ही असं मोठं आणि प्रशस्त तुम्हाला इकडं एक हे आहे. आणि याच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर कॉमन एक बेडरूम आहे. जे कॉमन बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तुम्हाला जाणवेल की आत्ताच्या चिंटुकल्या बेडरूमसारखी परिस्थिती नाही आहे. प्रशस्त आणि खूप मोठं असं बेडरूम तुम्हाला नक्की मिळतं. आणि इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे परत एक स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान केलेलं आहे. आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर इकडनं तुम्हाला तुमचं हे जे तुम्ही समोर बघता इथे हे स्टेडियमचं रिझर्वेशन आहे. इथे एक स्टेडियम तयार होणार आहे. आणि हे स्टेडियमचं असंच राहणार मिळाल्यानंतर तुम्हाला असं हे मिळेल. इकडे जर तुम्ही हा रोड बघितला, हा रोड हावरे सिटीला वगैरे जातो. आणि हे तुमचं स्टेडियमचं रिझर्वेशन असणार आहे. अशा पद्धतीचं खरं हे तुमचा बेडरूमचा व्ह्यू होता. आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर इथे पण तुम्हाला कपाट बनवण्यासाठी मोठी जागा उपलब्ध आहे. पार्कवूडला नॉर्मली फ्लॅट निघत नाही, तर हा फ्लॅट चांगल्या पद्धतीचा निघालेला आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण आलो तर परत इथे एक मास्टर बेडरूम असणार आहे. याची पण साईज जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल याची साईज खूप मोठी, प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची आहे. इथे जर आलात तर इथे तुम्हाला कपाट ठेवण्यासाठी खूप प्रशस्त आणि मोठी जागा मात्र नक्की आहे. आणि बेडरूम जरी बघितलं तर बेडरूम पण तुम्हाला जाणवेल ही बेडरूमची साईज खूप मोठी आणि चांगली
नक्की आहे, तुम्हाला बघितल्यानंतर अशी कळेल. आणि नंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खूप मोठं आणि खूप प्रशस्त मात्र इकडे जाणवतं. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला परत एक स्टँडिंग बाल्कनी टाईप तुम्हाला इथे मिळेल. आणि याचा ग्रिल वगैरे पण सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने लावलेलं आहे. इकडनं जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला इकडे तुमच्या ॲमेनिटीज सगळ्या वगैरे प्रॉपर दिसतात. बेडरूमच्या साईज तुम्ही नक्की तुम्हाला फील येईल की बेडरूमच्या याच्या साईज मात्र खरोखर खूप मोठमोठाल्या नक्की आहेत. मेंटेनन्स पण तुम्हाला मी सांगितलं 6,000 रुपयाचं मेंटेनन्स असेल, जास्त मेंटेनन्सचं नाही आहे. OCCC कंप्लीट आहे, सोसायटी झालेली आहे. त्याच्यानंतर हे तुमचं परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं प्रशस्त चांगलं आपल्याला इकडं मिळतं. आणि नंतर याच्या जर आपण बाहेर आलो तर हे तुमचं शेवटचं आणि चांगलं मोठं बेडरूम असणार आहे. कारण की इथे जर आला तर इथे परत तुम्हाला कपाट ठेवण्यासाठी खूप मोठी एक जागा असणार आहे. आणि कपाटाच्या ह्या साईडला पण आपण आल्यानंतर तुम्हाला एक मोठं बेड ठेवण्यासाठी एक जागा आहे. तुम्हाला इथे तुम्हाला बेडरूमच्या साईज काही कंप्लेंट नसणार आहे, कारण बेडरूमच्या साईजेस खूप मोठमोठाले आहेत. आणि नंतर मग हवा, इथे खूप चांगली हवा तुम्हाला ह्या घरामधनं फील नक्की येतो. कारण की इथे समोर जो डोंगर आहे, डोंगराची हवा पूर्णपणे, आणि इकडे हे सगळं मोकळं असल्या कारणानं तुम्हाला हवेचा फील खूप चांगलं ते स्टेडियम आहे. किंवा मग इकडे हावरे सिटी म्हणा, त्या पुराणिकांच्या वगैरे ज्या बिल्डिंग्स झालेल्या आहेत त्या सगळ्या आहेत. आणि इथे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीचा आनंद घेता नक्की येऊ शकतो. अशा पद्धतीचा हा पारकूड नावाचा कॉम्प्लेक्समध्ये खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा 3 BHKचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट खरं तर आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खूप चांगले मालक आहेत, त्यांना तो सेल करायचा आहे. निगोशिएशन पार्ट याच्यामध्ये असणार आहे. बिल्डिंगला OCCC किंवा फ्लॅटमध्ये पॉवर बॅकअप नाही, पण लिफ्टला पॉवर बॅकअप आहे. पाण्याचा म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टींचा काही त्रास नक्की नाही आहे. घोडबंदर रोड टच असणारं हे कॉम्प्लेक्स आहे, जिथे DMart म्हणा, त्या सगळ्या गोष्टींचे सगळ्या सुखसुविधा आहेत. सिक्युरिटी वाईज त्या सगळ्या गोष्टींचा विचार जर सारासारा आपण केला तर खूप सुंदर आणि चांगलं कॉम्प्लेक्स आहे. निसर्गरम्य वातावरणाला, निसर्गाला लागून असणारं हे कॉम्प्लेक्स असणार आहे. जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असेल तर हा फ्लॅट आपण त्यांना नक्की दाखवू शकतो. हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. आत्ताही गार हवा फील नक्की इथे येतोय. मालक जे आहेत ह्या मालकाने आत्ता ठेवताना याची किंमत 1,90,00,000 रुपये ठेवलेली किंमत असणार आहे. निगोशिएशन पार्ट त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेला आहे. खूप असा मोठा स्कोप आहे असं नाही, पण निगोशिएशन याच्यामध्ये नक्की होईल, पण थोडंफार होईल. जर तुमचं लोन म्हणा, त्या सगळ्या गोष्टींचा आपण सारासार विचार करणार आणि त्याच्यानंतर त्या मालकांना रिक्वेस्ट करून कमी करण्याचा नक्की प्रयत्न करणार. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे रोज घरं दाखवण्याचा आपण रोज प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला सबस्क्रायबर्स करा आणि जास्तीत जास्त घरं बघा, आमच्या कमेंट्स द्या, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आम्हाला पण रोज तुम्हाला नवीन काही ना काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पारकूडचा फ्लॅट मला असं वाटतं दाखवलाच नव्हता, तर आता हा योग आला भगवंताच्या कृपेनं, तर आज तोच फ्लॅट तुम्हाला तुमच्यासमोर 3 BHKचा आज दाखवला. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.